नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील सोमाटणे परंदोडी रस्त्या दरम्यान ओढ्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे या ओढ्या नाल्यावर 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे आणि सोमाटणे परंदोडी रस्ता हा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। तर मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे। तर मावळ पंचायत समितीचे सभापती मनोज येवले आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल की मावळ तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यावर जे अतिक्रमण केलेले आहे ते निसर्गाने दाखवून दिलेलं आहे की अतिक्रमण कितीही करा, निसर्ग रस्ता दाखवतोय। आज मावळ तालुक्याची परिस्थिती झालेली काय सांगाल? गेले 4-5 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये पूर्ण जो काही पाऊस पडतोय तो अति पाऊस झालेला आहे। बऱ्याच शेतकरी आता आपण बाहेरचे लोक आले, बिल्डर लोक म्हणा किंवा जे जमीन घेणारे लोक, त्यांनी काय केले, पूर्वीचे जे नैसर्गिक नाले ओढे होते ते या ठिकाणी बंद केलेत आणि ते बंद केल्यामुळं आज या ठिकाणी त्या नाले पूर्णपणे विस्कळीत झाले आणि या ठिकाणी पाणी कुडून जिकडे वाढ भेटेल त्या पद्धतीने पाणी या ठिकाणी पळतंय। आज या ठिकाणी या रस्त्यामध्ये ते पुराचं पाणी आल्यानंतर पूर्ण हा रस्ता वाहून गेलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी येऊन हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। तर मावळ पंचायत समितीच्या सदस्या सुनीताताई मनोज येवले आहेत। ताई काय सांगाल? परवा दिवशी जो अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी मावळ तालुक्यात खूपच प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे जे रस्त्यांची कामं बऱ्याच ठिकाणी तुटफुटीचं कामं झालेलं आहे। मी 5 मिनिटापूर्वीच अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे, ते येते ते इथं ही पाणी करण्यासाठी, ही पाणी करून आम्ही सर्व्हिस कामं मार्गी लावू। तर मावळ तालुक्यामध्ये धुवाधार मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यावर केलेलं अतिक्रमण हे उघडं पडलेलं आहे। PMRDA PWD या ठिकाणी काही बंद केल्या, कारवाई करणार आहेत का? काय नेमकं झालं इथं? खरं तर पाहिलं तर ज्या लोकांनी अनाधिकृतपणे प्लॉट करून या ठिकाणी ज्या पाण्याचा प्रवाह तो बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खरं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि या कारवाईतनं हा रस्ता मोकळा झाला पाहिजे। ज्या ठिकाणी पूर्वीपासून जे ओढे नाले वाहतात त्याच पद्धतीने ते ओढे नाले गेले पाहिजेत। ज्या लोकांनी अतिक्रमण करून ते नाले बंद करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरने शासनाने चांगल्या पद्धतीने कडक पद्धतीने कारवाई केली पाहिजे। काय सांगाल या रस्त्याबद्दल? या ठिकाणी जे सोमवारी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये जो रस्त्याचं जे रस्त्याचं डांबरीकरण उखडलं आहे आणि आतील ज्या मोरे आहेत त्या ज्या नाल्या ज्या राडा रोड आलाय त्या पूर्ण क्लोज झालेल्या आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या MIDC मधल्या वाहतूकदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। कृपया प्रशासनाने लवकर त्याची दखल घेऊन तिथं कारवाई करावी अशी मी विनंती करतो। प्रशासनाने लवकरात लवकर काम करावे ही विनंती आहे। मनोज भाऊ इथे थांबले आहेत, ताई थांबलेले आहेत, त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे सध्याची काय परिस्थिती आहे ती, अन्यथा आम्ही रोड बंद करू। तर या ठिकाणी शेजारीच बघा हे प्लॉटिंग चालू आहे, इकडे पहा तुम्ही जरा, तिकडे तुम्ही कॅमेरा असेल तर त्या प्लॉटिंग धारकांनी काय केले, ही जी मोरी आहे ही मोरीचं पाणी येणार बंद केले। ते बंद केल्यामुळे पाण्याचा प्रवाह इकडे दुसरीकडे गेला ना, त्यामुळे ते सगळं रोडची दुरवस्था, आज लोकांना जाण्याची अडचण एवढी झाली की शाळेत जाणाऱ्यांना किंवा दवाखान्यात जाणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी जाता येत नाही। तर प्रत्यक्षात इथली जी परिस्थिती आहे आम्ही ती परिस्थिती दाखवत आहोत की मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही धनिकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे, या अतिक्रमणामुळे रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे। कुठलेही वाहनं या ठिकाणी व्यवस्थितपणे जात नाहीत। या ठिकाणी एक कार आहे, ही कार अडकलेली आहे, तिला काढण्यासाठी या ठिकाणी पिकअप बोलवलेला आहे। नागरिकांना ये जा करताना जे काही दुचाकी सार आहे, दुचाकी रोड आहे, काय लय गंभीर परिस्थिती आहे सर, लहान मुलांना घेऊन जाताना लय त्रास होतो। तर
भयानक परिस्थिती झालेली आहे. आणि बाजूला जो प्लॉटवाला आहे त्या प्लॉटवाल्यांनी पूर्ण ओढ्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी ज्या मोऱ्या आहेत या मोऱ्या बंद केल्यामुळं इथली परिस्थिती भयानक झालेली आहे. पाऊस थांबलेला असतानाही या ठिकाणची परिस्थिती एकदम भयानक झालेली आहे. वाहनं या ठिकाणी येत नसल्यामुळे वाहतूक इथली ठप्प झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल जाधव यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन पाहणी करावी. हा ओढा बुजवल्यामुळं या ठिकाणी ही परिस्थिती झालेली आहे आणि PMRDAंनी ज्या ज्या ओढ्यावर अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आता हा मोठा ट्रक आहे, इथं खड्डे असल्यामुळं एखादा ट्रक या ठिकाणी पलटी होऊ शकतो. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. जी छोटी वाहनं आहेत या ठिकाणी ये जा करू शकत नाही. त्यातच एक कार जी आहे ती बंद पडलेली आहे. खड्डा इतका भयानक आहे की त्या खड्ड्यामधनं पुढे जाता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी धाव घेऊन हे इथला रस्ता त्वरित दुरुस्त करावा. जो राडा रोड रस्त्यामध्ये पडलेला आहे त्यातच या ठिकाणी ह्या ओढ्यावर अतिक्रमण केल्यामुळं जी नर्सरी आहे तिचे रोपं वाहून आलेले आहेत आणि भयानक परिस्थिती झालेली आहे. मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई मनोज येवले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अक्षरशः इथली स्थिती एकदम भयानक झालेली आहे. स्थानिक नागरिक या ठिकाणी वाहतूक नियमन करत आहेत. तर बघूयात लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून सोमाटणेपासून परंदवडी पुढे जाणारा हा जो रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.